आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। भीम आर्मीची आता लोकसभेत एंट्री झालेली आहे। भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर हे विजयी झालेले आहेत। एक मोठी बातमी, उत्तर प्रदेशच्या नगीना मतदारसंघातून त्यांना विजय मिळालेला आहे। भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर विजयी झालेले आहेत। एक मोठी बातमी आपण उत्तर प्रदेशमधून पाहतोय। भीम आर्मीची आता लोकसभेत एंट्री झाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खरं तर एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे। चंद्रशेखर भीम आर्मीचे प्रमुख आता लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। उत्तर प्रदेशच्या नगीना या मतदारसंघातून त्यांना हा मोठा विजय मिळालेला आहे। एक मोठी बातमी उत्तर प्रदेशातून। उत्तर प्रदेशचे यावेळचे निकाल हे अत्यंत धक्कादायक असे मानले जात आहेत आणि आपण पाहतोय एक मोठी बातमी येते उत्तर प्रदेशमधून। भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे विजयी झालेले आहेत। उत्तर प्रदेशच्या नगीना या मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते आणि आपण पाहतोय त्यांना मोठ्या मताधिक्याने आता विजय मिळवता आलेला आहे। त्यामुळे भीम आर्मीची ही लोकसभेतली एंट्री अत्यंत महत्त्वाची मानली जाते। यामुळे आता उत्तर प्रदेशमधली राजकीय गणित कशा पद्धतीने बदलतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि उत्तर प्रदेशातली ही सर्वात मोठी बातमी, भीम आर्मीची आता लोकसभेत एंट्री झालेली आहे। भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे विजयी झालेले आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय नगीना या मतदारसंघातून त्यांना मोठं लीड मिळालेलं आहे आणि आता लोकसभेत भीम आर्मीची एंट्री झालेली आहे। आणि यामुळे अर्थात उत्तर प्रदेशमधलं राजकीय समीकरण ही मोठ्या प्रमाणात बदलतील अशी ही शक्यता वर्तवली जाते। एक मोठी बातमी।